हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. टिक्कर दिनदर्शिका यामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आजचा दिवस 8 जानेवारी. 8 जानेवारी या दिवसाचं महत्व काय आहे हे आपण इथे थोडक्यात जाणून घेऊया. सुरुवात करूया. 8 जानेवारी आपण हा उपक्रम चालू केलाय यासाठीच की प्रत्येक दिवसाचं आपल्याला वैशिष्ट्य कळावं, कारण आपल्याला परीक्षेमध्ये ते विचारलं जातं. 1828 मध्ये युनायटेड स्टेटच्या डेमोक्रॅटिक या पक्षाची स्थापना झाली. काय झाली? 8 जानेवारी 1828 हा अमेरिकेच्या कोणत्या बरं? डेमोक्रॅटिक हा या पक्षाची स्थापना ही कधी झालेली आहे? 8 जानेवारी 1828. हे लक्षात ठेवा. त्यानंतर 1867 मध्ये अनेक वर्षाच्या भेदभावानंतर आणि गुलामगिरीनंतर आफ्रिकन अमेरिकन असे पुरुषांना मतदानाचा अधिकार दिला. ते वर्ष होतं 1867. 8 जानेवारी. काय बरं? 8 जानेवारी 1867 हा अनेक वर्षाच्या भेदभाव व गुलामगिरीनंतर आफ्रिकन अमेरिकन पुरुषांना काय देण्यात आला? मतदानाचा अधिकार. हा अधिकार देण्यात आला. ती तारीख होती 8 जानेवारी. वर्ष होतं 1867. बरं, 1324 मध्ये मार्को पोलो याचा मृत्यू जो आहे तो 8 जानेवारीला आहे. आता मृत्यूबद्दल पाहूया. या दिवशी कोणाचा मृत्यू? 8 जानेवारी 1324 मार्को पोलो, ज्याने सिल्क रूट जो आहे, सिल्क रूट म्हणजे रस्ता, बरोबर आहे, सिल्क रूट जो चायना मार्गे जातो तो जो आहे तो त्या रस्त्यावरनं त्याने काय केलेलं आहे? सिल्क रोडवरनं प्रवास केला. तो मार्को पोलो. इतिहासामध्ये मार्को पोलो विचारले जातात. तर मार्को पोलो हा इटालियन संशोधक होता, हे लक्षात ठेवा. कोण होता हा? इटालियन. हे लक्षात ठेवा, इटालियन होता आणि सिल्क रूट वरनं तो गेला होता. 8 जानेवारी 1324 ही त्याचा काय आहे? मृत्यू झालेला आहे मार्को पोलोचा. बरोबर आहे की नाही? आता त्याचबरोबर एक विख्यात ज्याने दुर्बिणीचा शोध लावला, बरोबर की नाही, असं म्हटलं जातं. त्याच्या अगोदर दुर्बिणीचा शोध कोणी दुसऱ्यानेच लागला होता, पण याने मॉडिफिकेशन केलं त्याच्यामध्ये, आणि ते म्हणजे गॅलिलिओ गॅलिली यांचा मृत्यू. बरोबर आहे. कधी बरं? 1642. 8 जानेवारी 1642 गॅलिलिओ गॅलिली, बरोबर आहे, याचा काय बरं? तर याचा मृत्यू सुद्धा म्हणजे मार्को पोलो आणि गॅलिलिओ गॅलिली यांचा मृत्यू 8 जानेवारीला आहे. हे लक्षात ठेवा. हा पण इटालियन खगोलशास्त्रज्ञ. काय बरं? इटालियन खगोल शास्त्रज्ञ. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे की नाही? याचा सुद्धा मृत्यूची तारीख एकच आहे. त्यानंतर आणखीन एक विख्यात व्यक्ती जी आहे, जिचा जन्म जो आहे हा जन्म लक्षात ठेवा 8 जानेवारी 1942 ला जन्म झाला. ती व्यक्ती होती प्रख्यात विश्व रचना शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिन्स होती. कोण होती? स्टीफन हॉकिन्स. स्टीफन हॉकिन्स नाही, हॉकिंग. स्टीफन हॉकिंग यांचा जन्म जो आहे तो 8 जानेवारी 1942 विश्व रचना शास्त्रज्ञ असं त्यांना म्हटलं जातं. विश्व रचना शास्त्रज्ञ म्हणून त्यांना ओळखलं जातं. बरोबर आहे की नाही? 1963 मध्ये वयाच्या 21व्या वर्षी यांना एक आजार झाला होता, इमिलिओट्रॉफिक लॅटरल स्कॅरोसिस असं त्याला म्हणतात, ज्याला ALS म्हणतात थोडक्यात.
हा इमियोट्रॉफिक इमियोट्रॉफिक हा जो आजार आहे लॅट्रस स्केलोरेसिस, हा जो आजार आहे हा माणसाला म्हणजे त्याच्या पूर्ण न्यूट्रॉनवर परिणाम करतो. म्हणजे जे बॉडी असतं स्पायनल कॉर्ड त्याच्यावर पूर्ण परिणाम करून तुम्ही व्हीलचेअरवरच राहू शकता. आणि त्यांना हा आजार झाल्यानंतर डॉक्टरांनी त्याने 2 वर्ष जगतील एवढंच सांगितलं होतं, पण त्यांचा मृत्यू हा 2018ला झाला. म्हणजे जगण्याची जिद्द त्याच्याही पेक्षा ध्येय आणि चिकाटी आणि काहीतरी करून दाखवण्याची जी वृत्ती असते माणसाची, ती माणसाला काही करू शकत नाही, त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. त्यांनी 1988 मध्ये अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम असं पुस्तक लिहिलं होतं. 1988 मध्ये त्यांनी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम हा जो पुस्तक आहे, हे जे पुस्तक आहे हे विचारलं जाईल, हे कारण हे खूप गाजलं होतं. 1988 मध्ये त्यांनी ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम, हा अच्छा इथे लिहा, हा मी पुढे लिहितो 1988 इथे लिहितो. इथे काय ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम कोणी लिहिलं होतं? स्टीफन हॉकिंग. जन्म 8 जानेवारी 1942. यांचं निधन कधी झालं? 14 मार्च 2018ला. निधन कधी झालं यांचं? निधन 14 मार्च 2018 यांचं निधन झालेलं आहे, हे लक्षात ठेवा. हा आणि त्याचबरोबर आज एकाचा जन्म आणखीन एका व्यक्तीचा, ते म्हणजे किम जॉंग उन. तुम्हाला माहितीच असेल. हा कोण बरं? किम जॉंग उन हे कोणाचं आहेत सांगा बरं? हे आहेत उत्तर कोरिया. उत्तर कोरिया या उत्तर कोरियाचे अध्यक्ष कोण आहेत? तर किम जॉंग उन यांचा जन्म जो आहे हा जन्म 8 जानेवारी काय आहे? 8 जानेवारी. ओके, हे उत्तर कोरियाचे आहेत अध्यक्ष आणि 2011 पासून आहेत ते अध्यक्ष. कधीपासून आहेत? 2011 पासून. हा तर हे आपलं 8 तारखेचं काही महत्वाचं होतं. त्यात महत्वाच्या व्यक्ती आपण पाहिल्या, बरोबर की नाही? गॅलिलिओ गॅलिली, मार्को पोलो यांचा मृत्यू, तर विश्वरचनाकार स्टीफन हॉकिंग आणि किम जॉन यांचा जन्म हा 8 जानेवारीला आहे, बरोबर आहे की नाही? तर हे परीक्षेमध्ये आपल्याला कधी कधी विचारण्याची शक्यता येते की कोणत्या दिवशी काय महत्वाच्या घटना घडल्या होत्या, किंवा यांचा जन्मदिवस म्हणा, किंवा त्याच्याशी संबंधित व्यक्ती, म्हणून हा आपण उपक्रम सुरू केलेला आहे. 8 जानेवारीचं तुम्हाला महत्वाची गोष्टी सांगितल्या. उद्या भेटूया 9 जानेवारीला. जय हिंद.